आणि म्हणूनच शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो. त्याची संख्या सुद्धा जगामध्ये जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये काही राष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माणसाची संख्या जास्त आहे, जनावरांची संख्या जास्त आहे आणि वनस्पतीची संख्या सुद्धा जास्त आहे. आणि हे सगळं निसर्गामुळे घडून येतं आणि याच्यामध्ये माणसाने सुद्धा हातभार लावला. 100 कोटी रुपये कुठून येणार आहे? वर्ल्ड बँकेने हे पैसे देण्याकरता तयारी दाखवलेली आहे आणि सरकारचा असा प्रयत्न आहे की डिसिल्टिंग ऑफ वॉटर बॉडीज जितके म्हणून काही आहे ते केली पाहिजे. श्रीयुत काळे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो की पाणी नाही तर मग आता आपण गाळ काढूया. आणि ते आम्हाला सांगायचे की आम्ही इथल्या उजनीच्या तळ्यातला गाळ कसा काढला, धनेगावच्या तळ्याचा गाळ कसा काढला, गावातलं कसं तळ असतं. आपल्याला हे पूर्ण देशामध्ये गाळ काढायचं, तळ्यामधला गाळ काढायचं काम करायचं आणि ज्याच्यावरती 1.5 लाख कोटी रुपये आपण खर्च करायला तयार आहोत आणि पैशाची सुद्धा व्यवस्था होण्यासाठी. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात दिले पाहिजेत की त्यांची जी स्वतःची जी सेक्युलर इमेज आहे तर भारतीय जनता पार्टी मधली सेक्युलर इमेज जसे आपण माजी पंतप्रधान अटलजीच्या बद्दल आपण नेहमी बोलतो की अटलजीचा एक सेक्युलर चेहरा, तसा हा सेक्युलर चेहरा त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून तुम्ही निर्माण करण्याच्या प्रयत्नामधून पाशा पटेल घडले असं जर मी म्हटलं तर ते काही चुकीचं होतं. आणि मित्र म्हणून शेवटी मदत तरी किती आम्ही करायची. व्यासपीठावर त्यांचे सगळे जे नेते बसलेले आहेत, गोपीनाथराव मुंडे सोडले तर तुम्ही बघा हे सगळे आमदार खासदार हे सगळ्यांच्याकडे बघा. पाशा पटेल सगट सगळे आमच्याकडनं आलेलं. आमदार माने तरी काय,